व्यासपीठावरील सर्व मान्यवर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माननीय कुलपती डॉक्टर दीपक टिळक सर, माननीय कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक मॅडम, ज्येष्ठ चित्रकार डॉक्टर सुभाष पवार सर आणि ज्येष्ठ चित्रकार श्री शरदचंद्र तरडे सर आणि जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षक यांच्या सर्वांचे मी 37व्या अखिल भारतीय लोकमान्य टिळक व बॅरिस्टर व्ही ओक स्मृती चित्र प्रदर्शन 2025 या समारोप सोहळ्यासाठी मी अनुजा पालकर तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। गेल्या काही दिवसांपासून या प्रदर्शनाने कलाप्रेमींना एक अनोखा अनुभव दिला आहे आणि आज आपण या कलात्मक प्रवासाचा समारोप करत आहोत। 1988 पासून दरवर्षी फेब्रुवारीमध्ये अखिल भारतीय लोकमान्य टिळक आणि बॅरिस्टर व्ही ओक कला प्रदर्शन आयोजित केले जात आहे। हे प्रदर्शनाचे 37वे वर्ष आहे। बॅरिस्टर ओक यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचे जीवन जगले। त्यांना चित्रकलेची अत्यंत आवड होती। त्यांच्या आठवणीत हे प्रदर्शन टिळक स्मारक मंदिर ट्रस्टच्या कला दालनात भरवण्यात येते। सुरुवातीला काही वर्षे महाराष्ट्र आणि गोव्यातील चित्रकारांना मदत करण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित केले जात होते, परंतु नंतर त्याची व्याप्ती वाढवली गेली आणि ते राष्ट्रीय स्तरावर आयोजित केले जाऊ लागले। आजही देशभरातील अनेक चित्रकार प्रदर्शनात त्यांची प्रतिभा दाखवतात। निवडक चित्रे यांना भरपूर बक्षिसे देखील दिली जातात। अखिल भारतीय लोकमान्य टिळक आणि बॅरिस्टर व्ही ओक कला प्रदर्शनात टिळक स्मारक मंदिर ट्रस्टने 36 वर्षाहून अधिक काळ देशातील उदयोन्मुख व व्यावसायिक कलाकारांना व्यासपीठ खुले केले आहे। तर अशा या भव्य कला प्रदर्शनाची आज इथे सांगता होणार आहे। पण तत्पूर्वी आपण या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करते की कृपया त्यांनी दोन्ही फोटो श्री व्ही ओक आणि श्री जयंतराव टिळकांच्या फोटोला हार घालावा। कार्यक्रमात पुढे जाता आता मी माननीय डॉक्टर गीताली टिळक यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। नमस्कार। 37व्या अखिल भारतीय लोकमान्य टिळक व कैलासवासी बॅरिस्टर व्ही ओक स्मृती चित्र प्रदर्शन 2025 मध्ये मी संस्थेतर्फे तुमचे स्वागत करते। सर्वप्रथम सगळ्या स्पर्धकांचे अभिनंदन आणि विजेत्यांचे सुद्धा की त्यांनी आमचा हा जो उपक्रम माझ्या आजोबांनी सुरू केलेला आहे तो यशस्वीरित्या चालू ठेवलेला आहे। आणि आज आपल्याकडे आपले प्रमुख पाहुणे तर आपले संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दीपक टिळक आहेच, पण त्याच्याबरोबर ज्येष्ठ चित्रकार डॉक्टर सुभाष पवार व ज्येष्ठ चित्रकार शरद तरडे हे देखील आज उपस्थित आहेत। तर मला थोडक्यात ह्या प्रदर्शनाबद्दल हे सांगावंसं वाटतं की 37 वर्षापूर्वी म्हणजे एक लॉकडाऊनचं वर्ष सोडलं तर चित्रकारांना एक व्यासपीठ मिळावं आणि त्यांच्या कलागुणांना लोकांनी पाहावं, त्यांना त्याचं प्रोत्साहन मिळावं ह्या उद्देशाने माझ्या आजोबांनी हे प्रदर्शन डॉक्टर बॅरिस्टर व्ही ओक यांच्याबरोबर सुरू केलं होतं। खाली तुम्ही त्यांनी काढलेलं लोकमान्य टिळकांचं चित्र देखील पाहिलं असेल। हे आपल्या पुणे डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये लावलेलं आहे आणि त्याची रेप्लिका आपण इथे आज खाली आपल्या प्रदर्शनात लावली आहे। तर तेव्हा चित्रकारांना एक व्यासपीठ मिळावं किंवा ह्या कलेला अजून प्रोत्साहन मिळावं म्हणून आजोबांनी हे प्रदर्शन सुरू केलेलं आहे। आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण भारतातून आपल्याकडे चित्र येतात आणि त्याच्या 2 टप्प्यात आपण त्याचं परीक्षण करतो। आधी फोटो मागवले जातात आणि त्या फोटोमधनं निवडक चित्र इकडे आपण मागवतो आणि त्याच्यामधून आपले हे सगळे बक्षीसही दिली जातात आणि त्याकरिता आपण वेगवेगळे चित्रकार ज्येष्ठ चित्रकार बोलवतो जे ह्याचं जजिंग करतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोज इथे फ्री वर्कशॉप्स असतात। त्याच्यामुळे कधी शिल्पकार कधी ऑइल पेंटिंग म्हणजे ज्या लोकांना आपण व्यासपीठ जे मी मुद्दाम उल्लेख केला ते ह्याच्यासाठी की प्रत्येक आर्टिस्ट किंवा चित्रकार इथे येऊन त्याचं सादरीकरण करतो त्याच्या कलेचं आणि त्याला सगळेजण येतात आणि त्यांना प्रोत्साहन तर मिळतंच आणि शिकायला देखील मिळतं। कारण प्रत्येक आर्ट ही अशी गोष्ट आहे की प्रत्येकजण स्वतःच्या पद्धतीने एक्सप्रेस करत असतो, त्यामुळे प्रत्येकाची पद्धत
ती आर्ट डिस्प्ले करायची ही वेगवेगळी असते, त्याच्यामुळे आपल्याला ते बघायला देखील मिळतं आणि खूप लोकांना त्याच्यातनं बरंच काही शिकायला देखील मिळतं, पण नवीन मुलांना प्रोत्साहन मिळतं. दुसरी यावेळेसची एक गोष्ट म्हणजे आपण जॅपनीज कॅलिग्राफीचं देखील प्रात्यक्षिक इथे ठेवलेलं होतं आणि ते पण लोकांनी खूप एन्जॉय केलं आणि एक वेगळी कला वेगळ्या देशातली ही शिकायला मिळाली. अजून एक म्हणजे यंदाच्या वर्षी आपण एक पुस्तकाचं प्रकाशन करतोय, कम्युनिकेशन अँड प्लास्टिक आर्ट्स म्हणून. हे मुद्दाम आम्ही इकडे ह्या दिवशी ठेवलं आहे कारण शेवटी कला हे तुमचं एक एक्सप्रेशन असतं, हे व्हिज्युअल कम्युनिकेशन असतं. तर ही नवीन एक कम्युनिकेशनचं माध्यम म्हणून आता आपण ते इंट्रोड्यूस करतोय. हे सगळ्या सिलेबसमध्ये देखील आपण मास कम्युनिकेशनच्या म्हणा किंवा व्हिज्युअल आर्ट्सच्या म्हणा, हे एक वेगळा विषय आपण यंदाच्या वर्षीपासून सिलेबसमध्ये घेतोय आणि हे UGCनी देखील इंट्रोड्यूस केलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही प्रदर्शनं बघायला जाता, वेगवेगळे आर्ट्स बघता, स्कल्पचर्स बघता, म्युझियम्स बघता, पण ह्या म्युझियम्समध्ये काय बघायचं असतं नक्की, ही आर्ट कशी म्हणजे काय इंडिकेट करते, काय कम्युनिकेट करते, हे एक शिकण्याची गोष्ट असते. तर त्याच्यावरती हे पुस्तक आहे आणि पवार सर त्याच्याबद्दल डिटेल सांगतीलच कारण त्यांना आम्ही अभिप्राय देण्यासाठी मुद्दाम इथे बोलवलेलं आहे, त्यामुळे त्यांनी ते पुस्तक वाचलेलं आहे. मात्र व्हिज्युअल कम्युनिकेशन हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण बरेच जण प्रदर्शन बघायला येतात, वेगवेगळी चित्रं आपण बघतो, स्कल्पचर्स बघतो आणि आपल्याला कळत नाही की हे आपल्याला नक्की काय सांगते. त्याच्यात सेमिऑटिक्स असतं, कलर थिअरी असते, प्रत्येक रंगाची आकाराची एक वेगळं काहीतरी सांगत असतो आणि त्या कलेचा अभ्यास हा व्हिज्युअल कम्युनिकेशनमध्ये केला जातो आणि हे सगळ्या आर्ट प्रेमींनी नक्की हे समजून घ्यायला पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्याने तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे लोकांशी संवाद साधू शकता किंवा कम्युनिकेट करू शकता. या कारणाने आम्ही आज या ठिकाणी त्याचं प्रकाशन देखील ठेवलेलं आहे आणि आपण थोड्याच वेळात त्यांचं आपण अनावरण पण करूयात, प्लस आपण प्राईज डिस्ट्रीब्युशनकडे पण वळणार आहोत. तर सगळ्या स्पर्धकांना असंच तुम्ही इकडे पार्टिसिपेट करत राहा. अजून आमच्या फेसबुकचं पेज लाईक करा म्हणजे जास्तीत जास्त आर्टिस्टपर्यंत हे पोचेल कारण हे विनामूल्य आहे, त्याच्यामुळे सगळेजण इथे प्रदर्शन बघायला देखील येतात आणि सगळे फ्री वर्कशॉप्स देखील मुलं एन्जॉय करतात. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लाईक करून जर या प्रदर्शनाची माहिती लोकांपर्यंत पोचवली तर त्या फायद्याचंच होईल कारण आपल्याला अशीच ही प्रथा पुढे चालू ठेवायची. त्यामुळे सगळ्यांनी नक्की आमचं फेसबुक पेज लाईक करा आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मी इथे अभिनंदन करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. आणि मॅम म्हणल्या तसं अगदी खरं आहे की असं व्यासपीठ मिळणं वेगवेगळ्या कलाकारांना हे खरोखर कलाकारांचं आणि दोन्हीकडून आमचं पण भाग्य आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून जे लाभलेले आहेत ते कला क्षेत्रातले दिग्गज आहेत. ते म्हणजे डॉक्टर सुभाष पवार सर आणि श्री शरद तरडे सर. सर्वप्रथम मी ज्येष्ठ चित्रकार डॉक्टर सुभाष पवार सर यांचा परिचय तुम्हाला करून देते. डॉक्टर सुभाष पवार हे एक प्रख्यात शैक्षणिक संशोधक आणि सर्जनशील उद्योगतज्ञ आहेत. डॉक्टर पवार हे अप्लाइड आणि डिजिटल आर्ट्स या विषयातील तज्ज्ञ असून त्यांनी पुणे विद्यापीठातून PhD पूर्ण केलेली आहे. ललित कला, जाहिरात, मार्केटिंग, ग्राफिक डिझाईन आणि डिजिटल टेक्नॉलॉजी यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांना बहुपिढी अनुभव आहे. शिक्षण, संशोधन आणि उद्योग या तिन्ही स्तरांवर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. त्यांचं शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील योगदानाबद्दल बोलायचे झाले तर डॉक्टर पवार यांनी पुणे विद्यापीठाच्या ललित कला अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून तसेच अनेक नामांकित संस्थांमध्ये प्राध्यापक, विभाग प्रमुख आणि प्रशासक म्हणून कार्य केलेले आहे. त्यांनी कला आणि डिजिटल शिक्षणाच्या अभ्यासक्रमाचा विकास, विद्यार्थ्यांसाठी संशोधन विषयक संधी आणि नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा अवलंब यामध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यात त्यांच्या संशोधनाच्या व्याप्ती ग्राफिक आर्ट्स, संगणक तंत्रज्ञान, डिजिटल कला आणि भारतीय प्रादेशिक भाषा तंत्रज्ञानाशी जोडणे यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये आहे. त्यांनी कला आणि डिजिटल माध्यमातील संधी विद्यार्थ्यांसाठी खुल्या करण्याच्या उद्देशाने अनेक कार्यशाळा, संशोधन परिषद आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच डॉक्टर पवार यांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पेस पुणे आणि CDAT इंडिया यासारख्या नामांकित संस्थांमध्ये
जबाबदारीचे पदे सांभाळलेली आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि राष्ट्रीय समन्वयक या भूमिकांमध्ये त्यांनी डिजिटल शिक्षण, डिझाईन तंत्रज्ञान, संगणक प्रणाली आणि कला क्षेत्रातील नवसंशोधन यामध्ये अनेक महत्त्वाचे उपक्रम राबवलेले आहेत. लेखन आणि प्रकाशन क्षेत्रातील योगदानाबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी ग्राफिक आर्ट्स, संगणक तंत्रज्ञान, टायपोग्राफी, डिजिटल माध्यमे आणि साहित्य सारख्या विविध विषयांवर 126हून अधिक पुस्तके लिहिलेली आहेत आणि प्रकाशित झालेली आहेत. त्यांची पुस्तके जर्मन, थाय आणि चिनी यासारख्या परदेशी भाषांमध्ये देखील भाषांतरित झालेली आहेत. त्यांच्या साहित्यिक कार्यासाठी त्यांना रँगलर परांजपे पुरस्कार, कलानिधी गौरव पुरस्कार आणि इमर्जिंग फिक्शन रायटर ऑफ द इयर 2024 असे प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेले आहेत. ते एक उत्तम प्रभावी वक्ते तर आहेतच आणि प्रेरणादायी शिक्षक सुद्धा आहेत. त्यांच्या शिक्षण, नेतृत्व गुण आणि संघटन कौशल्यामुळे त्यांनी अनेक संस्था आणि उपक्रमांना नवी दिशा दिलेली आहे. त्यांचे संपूर्ण कार्यक्षेत्र हे शिक्षण, संशोधन, सर्जनशीलता आणि सामाजिक प्रबोधन यांचा उत्कृष्ट मिलाफ आहे. हे आपले आज भाग्य आहे की आज आपल्याला इथे ते प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. मी आता माननीय डॉक्टर दीपक टिळक सर यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर सुभाष पवार सरांचा सत्कार करावा. मान्यवरांचे आभार. पुढे जाता आपले आजचे जे दुसरे प्रमुख पाहुणे आहेत म्हणजे ज्येष्ठ चित्रकार श्री शरदचंद्र तरडे सर यांचा परिचय मी आता थोडक्यात करून देते. श्री शरदचंद्र तरडे सर हे अनुभवी चित्रकार, भित्ती चित्रकार म्हणजे सगळ्यांना परिचित असलेले ग्राफिटी आर्टिस्ट आणि शिल्पकार असून त्यांनी फोटोग्राफीमध्ये पदवी आणि MABM मध्ये पूर्ण केलेले आहे. कला क्षेत्रात 30 वर्षांहून अधिक अनुभव असलेले तरडे सरांना भारतातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध चित्रकला, भित्तिचित्रे आणि शिल्पकृती साकारल्या आहेत. त्यांना नवी दिल्ली, पुणे, अहमदाबाद, कोल्हापूर आणि आदी ठिकाणी स्वतंत्र कला प्रदर्शने भरवलेली असून त्यांना बालवर्ष सुवर्णपदक, बेंगळुरू फोटोग्राफी स्पर्धा प्रथम पारितोषिक आणि जर्मनी शिल्प स्पर्धा पदक यासारखे प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कलाकृतींमध्ये भारतातील सर्वात मोठे भित्तिचित्र म्हणजेच ग्राफिटी, कल्पतरू हाईट्स राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, कॉमनवेल्थ नॅशनल गेम्स आणि आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्र पुणे यासाठी साकारलेल्या ग्राफिटी आणि शिल्पांचे समावेश आहे. त्यांचे कार्य भारतीय परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम साधणारे असून त्यांनी कला क्षेत्रात नवनवीन प्रयोग करत भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी ओळख निर्माण केलेली आहे. सर, तुम्ही आज इथे प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला लाभलात हे आमचं भाग्य आहे. आता मी परत माननीय डॉक्टर दीपक टिळक सर यांना विनंती करते की त्यांनी शरद सरांचे सत्कार करावा. आता थोड्या वेळापूर्वी जसं मॅडमनी सांगितलं, पुढे जाता आपण इथे या कार्यक्रमाचे औचित्य साधून कम्युनिकेशन अँड प्लास्टिक आर्ट्स या पुस्तकाचे प्रकाशन देखील इथे करणार आहोत. सर्व मान्यवरांना विनंती आहे की या पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी परत एकदा डॉक्टर मंजिरी भालेराव मॅमना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावे. या पुस्तकाचे लेखन डॉक्टर गीताली टिळक, डॉक्टर मंजिरी भालेराव मॅडम आणि श्री भरत जाधव यांनी केलेले आहे. आता मी डॉक्टर सुभाष पवार सरांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत आणि पुस्तकाबद्दलचे विचार मांडावे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार. मी सुरुवातीला गुरुंना वंदन करून
माझं मनोगत इथं व्यक्त करतो. मित्रो, आज माझ्याकडं एक अतिशय चांगलं काम दिलेलं होतं. ते म्हणजे माझ्या आवडीच्या सब्जेक्टमधल्या एका अतिशय चांगल्या पद्धतीने लिहिले गेलेल्या सोप्या पुस्तकाचं प्रकाशन करण्याची संधी मला मिळालेली आहे. अर्थात तसं बघायला गेलं तर कुठलंही काम जे आहे ते आपल्या गुरुविना होतच नाही. आपल्या डोळ्यासमोर कुणीतरी मार्गदर्शन करणारं हवं असतं, कुणीतरी प्रेरणा देणारं हवं असतं. आणि मी अगदी माझ्या विद्यार्थी दशेपासून मला भावणारं व्यक्तिमत्व जे होतं लोकमान्य टिळकांचं व्यक्तिमत्व होतं. आणि त्याच्यामध्ये फक्त ते एक बेडर असे पुढारी होते असं नाही, तर ते उत्कृष्ट लेखक पण होते. त्यांनी जवळजवळ वयाच्या अगदी अर्ली एजमध्ये गीतारसासारखा लेख, एक मोठा ग्रंथ मंडालेच्या तुरुंगामध्ये 1915 मला वाटतं 18 तर मंडालेच्या तुरुंगामध्ये त्यांनी हा संपूर्ण ग्रंथ साकार केलेला होता. साधे कागद आणि पेन्सिल याने ते लिखाण केलेलं होतं. आणि नंतर तो मला वाटतं 1915ला तो प्रकाशित झालेला होता. म्हणजे ही प्रेरणा जी आहे हीच इतकी मोठी आहे की अगदी एवढं मोठं संकट आल्यानंतर देखील अशा महान व्यक्तिमत्वानी आपली विद्वत्ता या पुस्तकाच्या रूपाने लोकांच्या समोर मांडलेली होती आणि त्याची मीमांसा केली होती. गीतेवरती जे भाष्य होतं त्याचं त्यांनी संपूर्णपणे विश्लेषण गीतारहस्य या पुस्तकामध्ये केलेलं आहे. आणि असे आदर्श पाहिजेतच. आणि त्यांचा वारसा घेऊन दीपक सर इथं आलेले आहेत, गीताली मॅडम इथं आलेले आहेत. आणि त्यांच्या डोळ्यासमोर देखील खूप मोठं विजन आहे. मी आता गप्पा मारताना दीपक सरांशी बोलत होतो की काळ जो होता तो 1985चा 84-85चा असेल. त्यावेळेस पुण्यामधला पहिला लेझर प्रिंटर जो आहे तो दीपक सरांनी घेतलेला होता त्यांच्या केसरीला डिजिटायझेशन करण्याकरता म्हणून. आणि दुसरा मी घेतलेला होता, त्यामुळं मला हे सगळं माहिती आहे. आणि संगणकाची क्रांती त्यावेळेस झालेलीच नव्हती. संगणक कोणाला माहितीही नव्हता. त्यावेळेस संपूर्ण वृत्तपत्र संगणकावरती करायचं ही संकल्पना कशी काय सुचली मला माहीत नाही. पण त्यांनी मगाशी सांगितलं ते इंग्लंडला गेल्यानंतर त्याने ते पाहिलेलं होतं आणि त्यामुळं त्याने तो निर्णय घेतलेला होता. तर अशा या विभूतींच्या बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली होती. त्याच्यामधून मी प्रेरणा घेत मला स्वतःला घडवत गेलेलो होतो. आणि ईश्वर कृपेने मला अनेक माध्यमामधून काम करायला मिळालं होतं. आणि त्यामुळं माझा व्यासंग लिखाणाचा वाढत गेला. माझ्याकडून पुस्तकांची निर्मिती होत गेली आणि पुस्तकं सगळी जगभर पसरली गेली. तर आता याच्याकरता सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला दीपक सरांच्या वडिलांचा आभार मानायला पाहिजे. कारण माझ्या माहितीप्रमाणे हे जे प्रदर्शन आत्ता भरलेलं आहे चित्रांचं, हे पुण्यामधलं कन्सिस्टंटली 37 वर्ष भरवलं जाणारं एकमेव प्रदर्शन आहे एखाद्या ट्रस्ट मार्फत. आणि त्याच्यामुळं अनेक चित्रकारांना प्रेरणा मिळालेली आहे, उत्साह आलेला आहे. त्याच्यामधून चित्रनिर्मिती करता येते. अर्थात चित्राबद्दल मी जास्त बोलणार नाही आहे, कारण शरद तरडेसारखा तरुण चित्रकार इथं बसलेला आहे, तो त्याच्यावरती चांगलं भाष्य करू शकेल. मी बोलणार आहे ते ज्या पुस्तकाचं आता प्रकाशन केलं त्या पुस्तकाबद्दल. तुमचा जास्त वेळ घेणार, जर मी शिक्षक जरी असलो, तुमच्यासारखा शून्य प्रेक्षक समोर असला, माईक असला, तर 45 मिनिटं मला काही राहत नाही. पण काळजी करू नका, मी थोडक्यामध्ये माझं जे काही मत आहे ते मी या पुस्तकाबद्दल मांडतो. पुस्तकाचं टायटल खूप अट्रॅक्टिव्ह आहे पहा, कम्युनिकेशन अँड प्लॅस्टिक आर्ट. सुरुवातीला तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आलेला आहे तो कदाचित माझ्याही मनामध्ये सुरुवातीला उमटलेला होता की आर्टच्या फील्डमध्ये काम करत असताना प्लास्टिक आर्ट ही संज्ञा जी आहे ती मला नवीन वाटली.
अर्थात त्याच्याबद्दल मी वाचलेलं होतं, पण पुस्तकाच्या रूपाने हा सब्जेक्ट कोणी मांडेल, धाडस करेल असं मला वाटलेलं नव्हतं. अर्थात आपल्या मानवाला ईश्वराने 2 देणग्या खूप मोठ्या दिलेल्या आहेत. त्यातली एक देणगी जी आहे ती कम्युनिकेशनची, ज्याला संप्रेषण असा मराठीमध्ये शब्द आहे. कम्युनिकेशन, आपण एकमेकाशी बोलू शकतो, आपली मतं मांडू शकतो, आणि त्यामुळं कम्युनिकेशन असल्यामुळं जगाची एवढी प्रगती झालेली आहे. आता त्या कम्युनिकेशनला आधार जो मिळालेला आहे तो लिखाणाचा, लिपीचा मिळालेला आहे. आणि लिपी म्हणजे लिपीची सुरुवातच चित्रलिपीपासून झालेली आहे. त्यामुळं चित्राचं आणि कम्युनिकेशनचं हे नातं हे न तोडता येण्याजोगं आहे. अशा या विषयावरती 3 तज्ज्ञ लेखकांनी त्या विषयाची मांडणी या पुस्तकामध्ये केलेली आहे. आणि त्यामुळं हे पुस्तक जरी इंग्रजीमध्ये असलं तरी देखील ते समजायला खूप सोपं आहे. भाषा अत्यंत अशी ओघवती आहे आणि ते वाचताना आपल्याला नवीन नवीन ज्ञान त्याच्यामधून मिळेलच मिळेल, पण काही आठवणी पण जागृत होऊ शकतील तुमच्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करतात त्या. विशेष करून हे पुस्तक जे आहे हे आपल्या विद्यार्थी वर्गाला अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्यांना कम्युनिकेशन आणि आर्टमध्ये काम करायचं आहे त्यांच्याकरता हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे. आता मी कम्युनिकेशनबद्दल जास्त बोलणार नाही आहे, कारण आता कम्युनिकेशन इतकं प्रगत झालेलं आहे. रोज आपण कम्युनिकेशनचा एक भाग जो आहे ज्याला मीडिया म्हणून आपण ओळखतो त्याच्याशी आपण सगळे ॲक्वेंटेड आहोत. त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. मग तो टेलिव्हिजनसारखा मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, व्हॉट्सअप वगैरे सगळ्या गोष्टी असतील, ह्या सगळ्या कम्युनिकेशनचाच भागामध्ये येतात. त्याची सुरुवात जी आहे ती वृत्तपत्रापासून झाली. म्हणजे जी लिपी आहे ती छापील स्वरूपामध्ये आणण्याकरता वृत्तपत्र निघाली गेली आणि त्याच्यामध्ये केसरीचं महत्त्व काय हे सांगायची गरज नाही. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून केसरी हे पुणेकरांना आणि सगळ्या महाराष्ट्राला अत्यंत परिचित असं वृत्तपत्र आहे. आणि त्या क्षेत्रामध्ये हे दोघंही काम करत आहेत. म्हणजे आपले कुलगुरू आदरणीय दीपक सर आणि आपल्या कुलपती आणि कुलगुरू मॅडम गीताली मॅडम ह्या दोघेही अत्यंत उत्कृष्टपणे काम करत आहेत. म्हणजे कम्युनिकेशनमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकांनी शिक्षण संस्था काढावी आणि ती वाढवावी ही संकल्पना दीपक सरांचे पिताजी जयंतरावजी यांच्या मनामध्ये आली आणि त्यांनी या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना केली. आणि त्याची प्रगती इतकी झालेली आहे. मला आठवतं मी साधारणतः 84-85 मध्ये मी तिथं मास्टरसाठी प्रवेश घेण्याकरता म्हणून चौकशीला गेलो होतो की बसकी इमारत होती आणि तिथं इतकंसं समजावून सांगणारं कोणी नव्हतं. त्यामुळं मी तिथं मास्टर्स न करता मी माझं कॉम्प्युटरमध्ये मास्टर्स केलं होतं आणि तो मला अनुभव आहे. आणि नंतर ज्यावेळेस मला बोलवलं गेलं आणि ज्यावेळेस ती इमारत पाहिली, मोठीच्या मोठी प्रचंड 7 मजली इमारत आणि इतकं मोठं चांगलं सुसज्ज असं सगळं ग्रंथालय असेल, वर्ग असतील, हे पाहून मी चकित झालो. आणि मी म्हटलं तुम्ही मला कधीही बोलवा, मी यायला तयार आहे. अशा पद्धतीने आय वॉज असोसिएटेड विथ दिस पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी आणि त्यांचं कार्य मी अत्यंत जवळून पाहिलेलं आहे आणि त्यामुळं ती प्रेरणा माझ्या मनामध्ये निश्चितपणे आहे. मुळात मी शिक्षक असल्यामुळं शिक्षण क्षेत्राबद्दल खूप मोठं प्रेम माझ्या मनामध्ये आहे. मी अनेक जरी फॅकल्टीजमध्ये अभ्यास केलेला असला, त्याच्यामध्ये माझी प्रगती झाली असली तरी मला कुणी जरी विचारलं की तुम्ही काय आहात तर मी त्यांना सांगतो की मी एक शिक्षक आहे आणि मला ते क्षेत्र मनापासून आवडतं म्हणून त्याच्यामध्ये मी कार्यरत राहिलो आहे. आता या पुस्तकाबद्दल बोलायचं जर झालं तर त्याचे काही मुद्दे मी लिहून आणलेले आहेत, ते तुमच्याशी शेअर करतो आणि ते थोडक्यामध्ये सांगतो. मी सगळे वाचून दाखवणार नाही आहे. प्लास्टिक आर्ट ही संज्ञा जी आलेली आहे ती मुळात फ्लेक्झिबिलिटीपासून आलेलं आहे. प्लॅस्टिक जे आहे ते फ्लेक्झिबल मटेरियल, ते आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. आणि फ्लेक्झिबिलिटी हा कुठल्याही कलाकारासाठी अत्यंत मोठा गुण आहे. कारण रंग जरी घेतला तर तो फ्लेक्झिबल असतो. माती असली, मातीकाम करण्याकरता मातीची तुम्ही मळणी जर केली तर ते फ्लेक्झिबल माध्यम पडतं. आणि अशा पद्धतीने शिल्पकला असेल, चित्रकला असेल किंवा कुठले कम्युनिकेशन आर्ट असेल त्याच्यामध्ये या फ्लेक्झिबिलिटीला खूप मोठा वाव आहे. म्हणून कदाचित
तज्ज्ञ लोकांनी या सगळ्या व्हिज्युअल आर्टच्या ज्या शाखा आहेत त्याला प्लॅस्टिक आर्ट ही संज्ञा दिलेली असावी आणि त्याचं अत्यंत सुंदर असं विश्लेषण जे आहे ते मॅडमने आपल्या सुरुवातीलाच या पुस्तकामध्ये केलेलं आहे. आणि त्यांनी मास कम्युनिकेशनबद्दल बरंचसं लिहिलेलं आहे, कारण शी इज अ प्रोफेसर इन मास कम्युनिकेशन, त्याबद्दल काही मला म्हणायचं नाही आहे. पण प्लॅस्टिक आर्टबद्दल म्हणताना ते म्हणतात प्लॅस्टिक आर्ट ऑफन रेफर्ड टू ॲज द व्हिज्युअल आर्ट, म्हणजे व्हिज्युअल आर्टचंच दुसरं नाव जे आहे प्लॅस्टिक आर्ट आहे आणि क्लिअरली लिहिलेलं आहे. आणि ही भाषा इतकी सुलभ आहे की ज्याला इंग्रजी येत नाही त्याला देखील अगदी हळुवारपणे वाचलं तरी समजण्यासारखं पुस्तक आहे. आणि त्यामुळं या पुस्तकामध्ये कम्युनिकेशनवरती तर सुरुवातीचा चॅप्टर खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये विस्तृतपणे लिहिलं गेलेलं आहे. आणि त्याच्यानंतर डॉक्टर मंजिरी भालेराव ह्या देखील त्यांच्या विषयामध्ये अत्यंत तज्ज्ञ आहेत. त्या चांगल्या शिक्षिका पण आहेत, चांगल्या ओरेटर आहेत, चांगलं भाषण देऊ शकतात. त्यांनी त्यांचा विषय जो आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे. कारण कला म्हटल्यानंतर कलेला परंपरा आली, त्याचं अस्तित्व जे आहे ते आजचं नाही, अगदी अनादी कालापासून कला चालत आलेली आहे. त्याच्यामध्ये आपला देश तर अत्यंत प्रगत झालेला आहे आणि त्यामुळं त्याच्यावरती बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, बारकाईने अभ्यास करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्याचा अत्यंत सूक्ष्मपणे अभ्यास जो आहे तो मंजिरीताईने केलेला आहे आणि त्याचे छोट्या साध्या भाषेमध्ये विश्लेषण जे आहे त्यांनी चित्रासकट या पुस्तकामध्ये टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर माझा आवडीचा विषय जो आहे तो ग्राफिक आर्ट किंवा व्हिज्युअल आर्ट ज्याला म्हणता येईल, त्याच्याबद्दलचं लिखाण जे आहे ते माझे मित्र भारत यांनी केलेलं आहे. भारत जाधव, आत्तापर्यंत मी त्यांना भरत म्हणत होतो पण ते भारत आहेत. तर ह्या भारत सरांनी या व्हिज्युअल आर्टवरती अत्यंत चांगल्या पद्धतीने लेख लिहिलेले आहेत आणि त्याचं विश्लेषण या पुस्तकामध्ये केलेलं आहे. तसं बघायला गेलं तर मी याच्यावरती बरंचसं लिहून आणलेलं आहे, पण तो तुमचा सगळ्यांचाच वेळ अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे वाचून दाखवत नाही आहे. फक्त मी भारत सरांच्याकडे देतो, त्यांना जर वापर त्याचा करायचा असेल तर ते करू शकतील. तर अशा पद्धतीने या पुस्तकाचं प्रकाशन करण्याची संधी मला मिळाली. चित्राबद्दल मी जास्त बोलणार नाही, मी सुरुवातीला सांगितलं शरद त्याच्याबद्दल अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगू शकेल. आपण सगळे या कार्यक्रमाला उपस्थित राहायला माझे 2 शब्द ऐकून घेतले शांतपणे, त्यामुळं मी तुमच्या सर्वांचे आभारी आहे. आणि विशेष करून मी आभार या लेखकांचेही मानतो, कुलपती सरांचंही मानतो की त्यांनी मला या समारंभासाठी आमंत्रित केलं आणि ही संधी दिली. मी अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सर तुमचे 2 शब्द आणि तुमचे अनुभव हे अत्यंत मोलाचे आहेत आणि एक मार्गदर्शक म्हणून आम्हाला कायमच मोलाचे ठरतील आयुष्यात, भावी आयुष्यात. आता डॉक्टर मंजिरी भालेराव मॅम यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे विचार मांडावे. वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वर. ज्याप्रमाणे शब्द आणि अर्थ हे एकमेकांमध्ये जसे बेमालूमपणे मिसळलेले असतात, त्याचप्रमाणे जसे आपल्या विश्वाचे माता आणि पिता एकत्र झालेले आहेत, त्यांना मी वंदन करते आणि आपणा सर्वांशी कम्युनिकेशन म्हणजे संवाद साधते. आपण आत्ता पाहिलंच आहे की कम्युनिकेशन आणि प्लॅस्टिक आर्ट्स या विषयाचं पुस्तकाचं प्रकाशन आत्ता झालं. आदरणीय व्यासपीठ आणि त्यावरती असलेले टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती माननीय दीपक टिळक, तसंच आदरणीय कुलगुरू माननीय डॉक्टर गीताली टिळक यांच्यामुळे मला आज या पुस्तकामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल सुरुवातीलाच मी त्यांचे आभार मानते. आणि कम्युनिकेशन किंवा संवाद, जरी संप्रेषण हा शब्द आता सरांनी वापरला तरी कम्युनिकेशन ही गोष्ट मानवाने तुम्ही म्हणलात तसं अगदी आदिम कालापासून केलेली आहे, सुरू केलेली आहे. आपण जसं आता सर म्हणालात की मानवाला ही ईश्वराने दिलेली देणगी आहे की भाषा आणि लिपी या दोन्हीतनं आपण संवाद साधू शकतो. पण सगळ्यांनाच कल्पना आहे की आपल्या पृथ्वीवरती आपल्यासारखेच असलेले पण बोलू न शकलेले प्राणीसुद्धा मूकपणे कम्युनिकेशन करत असतात. आणि जेव्हा भाषेचा विकास व्हायचा होता त्याही वेळेला मानव अशाच प्रकारे काही ना काहीतरी कम्युनिकेशन करत असणार. हे कम्युनिकेशन अखंडितपणे सुरू आहे विश्वाच्या उत्पत्तीपासून, आणि जेव्हा मानव किंवा सजीव या पृथ्वीवरती आले तेव्हापासून हे सुरूच आहे.
भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य असं आहे, जगामधल्या सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक भारतीय संस्कृती आहे. पण त्या सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये सगळ्यात महत्त्वाची भारतीय संस्कृती का आहे, तर भारतीय संस्कृतीची 3 वैशिष्ट्ये आपल्याला इथे पाहायला मिळतात. एक म्हणजे अखंडित परंपरा. कमीत कमी 5 ते 6 हजार वर्षापासून भारतीय संस्कृतीची परंपरा ही अखंडित आहे. आज भारतामध्ये जन्माला आलेला, भारतामध्ये मोठा झालेला माणूस, व्यक्ती कळत न कळत, अजिबात कृत्रिमपणे नाही पण न कळत अनेक गोष्टी अशा घेत मोठा होतो की त्याला सहज कळतं की हो, वेद म्हणजे काय ते आम्हाला माहिती आहे, इंद्र म्हणजे कोण आम्हाला माहिती आहे. त्यांनी मुद्दामून ट्रेनिंग घेतलेलं नसतं, इंडोलॉजीलाही आलेले असतात असं नाही, किंवा संस्कृत शिकले असतात असंही नाही, पण तरीसुद्धा अगदी लहान वयापासून भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला या व्यक्तींबद्दलची जे आपले वैदिक वाङ्मयामध्ये उल्लेख झालेला आहे त्या सगळ्यांची माहिती असते. तर ही अखंडित परंपरा जी आहे हे भारताचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. जगातल्या इजिप्त असो, चीन असो किंवा मेसोपोटेमिया असो, या सगळ्या देशांमध्ये संस्कृती पण आपल्यापेक्षाही प्राचीन काही किंबहुना आहे, पण त्यांची परंपरा ही कधीच खुंटलेली आहे. आजच्या इजिप्शियन लोकांना त्यांचा इतिहास समजत नाही, त्यांना त्यांचा धर्म माहिती नाही, पण भारतीय लोकांना मात्र हे नक्की माहिती असतं. त्यांचा विश्वास असो वा नसो, त्यांना देव मानायचा असो वा नसो, पण त्यांना आपण कोण आहोत हे नक्की माहिती असतं. आपल्याला काय मानायचं नाही आहे हेही माहिती असतं. तर त्यामुळे भारताचं हे फार मोठं वैशिष्ट्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भारतामध्ये कधीही राजकीय किंवा धार्मिक सत्तेचं केंद्रीकरण झालेलं नव्हतं. कधीही आपल्याला कंपल्सरी तुम्ही याच धर्माचं पालन केलं पाहिजे, तुम्ही जन्माला आला तुम्हाला धर्म मिळाला पण तुम्ही कंपल्सरी हिंदूच असलं पाहिजे, बौद्धच असलं पाहिजे असं कधीच नव्हतं. किंवा संपूर्ण भारतावरती एकच राजा राज्य करतोय असंही कधी नव्हतं. की हे आपल्याला भारतामध्ये अगदी प्राचीन काळापासून दिसत असल्यामुळे भारतीय संस्कृती जी आहे ती खूप लिबरल आहे, खूप मोठ्या प्रमाणात इन अ वे डेमोक्रॅटिक आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येकाला काहीतरी स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि मी हे मत मांडलं म्हणून माझ्यावरती कुणीही काहीही राग धरलेला नाही आहे. अगदी प्राचीन काळापासून वैदिक धर्माची इतकी प्रचंड मोठी परंपरा असताना तिथे जैन उभे राहिलेत, बौद्ध उभे राहिलेत आणि सगळेच गुण्यागोविंदाने नांदतायत. ही भारतीय परंपरा आहे. आणि त्याच्या पुढे येऊन तिसरा भाग जो संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणून सांगता येतो तो म्हणजे आपल्याकडे एक सांस्कृतिक मिश्रण आहे, सिंथेसिस ऑफ कल्चर आहे. कारण अनेक जगातनं अनेक लोक भारतामध्ये त्यांच्या त्यांच्या देशातनं त्यांची संस्कृती घेऊन आले आणि ते सगळेजण भारतामध्ये गुण्यागोविंदाने नांदत आहेत आणि ते सगळ्यांच्या संस्कृतीचं मिश्रण म्हणजे आजची आपली भारतीय संस्कृती आहे. तर हे सगळं आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आपल्याला जाणवत नाही पण त्याची कल्पना असते आणि त्या लिबरल वातावरणामध्ये आपण आजही राहत असतो. आज आपण अगदी इझिली एकमेकांशी कम्युनिकेट करतो. सर म्हणले तसं प्रिंट मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, ई मीडिया सगळं आहे. पण तरीसुद्धा प्राचीन काळी ज्या वेळेला अशा प्रकारची माध्यमं नव्हती त्यावेळेला त्या काळातल्या धार्मिक जे कोणी अधिकारी होते ते असोत किंवा राजकीय अधिकारी असोत, त्यांना जेव्हा लोकांशी संवाद साधायचा असायचा तेव्हा त्यांनी त्यांच्या परीने त्या काळातल्या नॉर्म्सप्रमाणे काही ना काहीतरी क्रिएशन केलं, काहीतरी गोष्टी तयार केल्या आणि तेव्हाच्या लोकांशी संवाद साधला. असं झालं आपल्याकडे काळाच्या ओघामध्ये की त्यांची लिपी आपल्याला वाचता येत नाही, त्यांच्या मूर्ती कळत नाहीत, त्यांच्या स्थापत्याचं आपल्याला आकलन होत नाही. तर हे सगळं तो त्यांचा संवाद जो होता तो आपल्याला कळण्यासाठी काहीतरी ट्रेनिंग घ्यावं लागतं. आणि ते जे त्यांनी त्यावेळेचं साधलेले संवाद आहेत ते त्यांच्या प्लॅस्टिक आर्ट्समध्ये, म्हणजे ज्या प्रकारे आपण स्थापत्य म्हटलं, व्हिज्युअल आर्टचा एक भाग म्हणजे प्लॅस्टिक आर्ट असं म्हणू शकतो आपण, त्याच्यामधनं त्यांनी संवाद साधलेला आहे. तो आपल्याला ओळखण्यासाठी काही प्रमाणामध्ये या पुस्तकाचा उपयोग होईल असं मला वाटतं. मगाशी मॅडम जसं म्हणल्या की आम्ही मासकॉमच्या मुलांसाठी किंवा इतर कुठल्या ग्रॅज्युएशनच्या मुलांचं सिलेबस म्हणून पुस्तक जरी केलेलं असलं तरीसुद्धा त्या मुलांच्या अभ्यासाबरोबरच त्यांच्या परीक्षेसाठी मार्कांसाठी म्हणून पण तरीसुद्धा सामान्य लोक जे आहेत ज्यांना या विषयामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनासुद्धा या पुस्तकाच्या वाचनातनं आनंद होईल, माहिती मिळेल आणि हो का हे आमच्या देशातलं आम्हाला माहितीच नव्हतं असं एक वाटावा अशा प्रकारची सुद्धा गोष्ट या पुस्तकामध्ये आहे. आणि जी व्हिज्युअली सुद्धा कम्युनिकेट केली, आमचं पण कम्युनिकेशन व्हिज्युअली आणि प्लॅस्टिक आर्टमधनं झालेलं आहे आणि आम्ही खूप मोठे थेरॉटिकल जार्गन्स न वापरता विशेषतः अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या मुलांना सोपं वाटेल असं आणि त्याचबरोबर सामान्य वाचक ज्यांना इंटरेस्ट वाटेल त्यांच्यासाठी म्हणून या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे.
जसं पवार सर म्हणले की सोप्या भाषेमध्ये हे करायला केलेलं आहे आणि तसं मुद्दाम आम्ही केलं कारण मुलांना भीती वाटता कामा नये भाषेची, त्यांना माध्यमाची भीती वाटता कामा नये. पण ते करत असताना त्यांना थेअरी पण कळली पाहिजे. म्हणजे अगदी बरोबर ते सोडून द्यायचं असंही नसतं, मग काही अभ्यासच होणार नाही. तर त्यामुळे जरी आशयघन चॅप्टर्स असले तरी त्यांची मांडणी जी आहे ती मात्र अतिशय सुलभ रीतीने केलेली आपल्याला याच्यात पाहायला मिळेल. आणि तुम्ही जेव्हा तुम्ही लोक हे पुस्तक पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की संपूर्ण इतिहास ते आधुनिक काळ हा सगळा भाग याच्यामध्ये कव्हर केलेला आहे 12 चॅप्टर्समध्ये. त्यामध्ये कम्युनिकेशन आणि प्लॅस्टिक आर्टची ओळख तर करून दिलेली आहेच, पण त्यांचा इतिहास काय आहे भारतामध्ये त्याबद्दलसुद्धा चर्चा केलेली आहे. आणि मग सेमिओटिक्स, मग अशी मॅडम म्हणलं की ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सेमिओटिक्स म्हणजे सिम्बल्सचा, प्रतीकांचा अभ्यास, आणि तो भारतासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. याचं कारण असं आहे की भारतीय कला ही सिम्बॉलिक कला आहे. आपल्याला ग्रीक कला जी आहे ती सिम्बॉलिक नाही, ते तुम्ही जसं बघता तसं तुम्हाला समजतं, पण तसं भारतामध्ये होत नाही. तुम्हाला हत्तीचं डोकं असलेलं गणपती पाहिल्यानंतर हे कधी शक्य आहे का जगामध्ये होणं असा विचार मनामध्ये येतच नाही, कारण आपल्याला माहिती असतं की हे गणपती हे तत्व इथे पर्सॉनिफाईड आहे, त्याची इथे मूर्त रूपामध्ये अंकन केलेलं आहे. तर अशा प्रकारची सिम्बॉलिझम जी भारतीय संस्कृतीमध्ये आहे, आज आपल्याला स्वस्तिक पाहिलं तर शुभचिन्ह हे समजतं. कमीत कमी 5000 वर्ष जुनं हे सिम्बल आहे, हे चिन्ह आहे, आणि ते सुद्धा आपल्याला बघितल्यानंतर हे शुभ हे लक्षात येतं. तर हा जो अभ्यास आहे, चिन्हांचा अभ्यास, तो कसा करायचा याची सुद्धा माहिती आपल्याला या पुस्तकामध्ये दिलेली आहे. आणि मग हे आपला वारसा पण आहे. प्लॅस्टिक आर्ट्समध्ये जे काही आपल्याला दिसणारं स्थापत्य आहे, मूर्ती आहेत, हा सगळा भारताचा अतिशय वैभवशाली गौरवशाली वारसा आहे. त्याची ओळख या पुस्तकात करून दिलेली आहे. आणि मग आता या विषयामधले कंटेम्पररी ट्रेंड्स काय आहेत, कम्युनिकेशनमध्ये, प्रिंट मीडियामध्ये, आज ॲडव्हर्टायझिंग हे इतकं मोठं फील्ड आहे, त्याच्यामध्ये एवढीशी गोष्टसुद्धा तुम्हाला खूप काही सांगून जाते. तर हे जे कम्युनिकेशन आज साधलं जातं, ते कम्युनिकेशन समजण्यासाठी आपल्याकडे काहीतरी एक पार्श्वभूमी असावी लागते, आपला स्वतःचं एक बेसिक अंडरस्टँडिंग असावं लागतं, तरच आपल्याला कळतं की यांनी याच्यात काय सांगितलं आहे. आणि जे भारतामध्ये अतिशय आवश्यक आहे, संस्कृतीशी संबंधित काही चिन्हांचा वापर करून जेव्हा जाहिराती येतात तेव्हा आपल्याला कळतं की हो, ते दिवाळीबद्दल बोलत आहेत किंवा ते नवरात्रीबद्दल बोलत आहेत. हे इतरांना सांगायला लागतं, आपल्याला सांगायलाच लागत नाही. तर अशा प्रकारचं कम्युनिकेशन करणारे आज खूप मोठे आर्टिस्ट आपल्या समोरही बसलेले आहेत. अनेक लोकांना या विषयात रस आहे, जे कलाकार नाही आहेत पण त्यांना कलेत रस असतो, त्यांनासुद्धा हे पुस्तक उपयोगाला येणार आहे. त्याचबरोबर जे कलाकार आहेत त्यांनासुद्धा काही ना काहीतरी गाईडलाईन्स याच्यातून नक्की मिळतील याची मला खात्री आहे. सर्व लेखकांच्या वतीने मी आपणा सर्वांना विनंती करते की आपण नक्की हे पुस्तक घ्यावं, त्यातल्या ज्ञानाचा आपल्याला लाभ करून घ्यावा. मला ही संधी दिली त्याबद्दल मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे मनापासून आभार मानते आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा इच्छिते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. एक गोष्ट नक्की सांगू इच्छिते, आपण इतिहास म्हटलं की मुलं शरणागती आधीच पत्करतात, त्यामुळे ते बघता हे पुस्तक नक्कीच मोलाचं ठरेल त्यांच्यासाठी ही आशा व्यक्त करते. आणि पुढे जाता आता हे कला प्रदर्शन आणि कार्यक्रम ज्यांच्या सहयोगाने इतक्या उत्तम रीतीने पार पाडले त्यांचा आपण इथे सत्कार करणार आहोत. मान्यवरांना विनंती आहे की मी जशी नावं सांगेन तसं मी एक आता बोलवत जाते. सर्वप्रथम टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे जे प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी कृपया व्यासपीठाच्या इथे येऊन सत्कार स्वीकारावा. श्री अजित खाडीलकर सर, संस्थेचे सचिव. कैलासवासी रावसाहेब गुरव यांची कन्या चित्रा पेठे. या सर्वांच्या स्पॉन्सरशिपशिवाय हा कार्यक्रम यशस्वी झालाच नसता, त्यामुळे या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार आहेत. कैलासवासी रावसाहेब गुरव यांची कन्या चित्रा पेठे, शिल्पा मॅडम म्हणून आहेत. पुढे व्हीनस ट्रेडर्सतर्फे जे प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी कृपया पुढे यावे. व्हीनस ट्रेडर्स. कैलासवासी सुधारकर बोधे पुरस्कार यांच्यातर्फे प्रतिनिधी कोणी आले असेल तर त्यांनी कृपया पुढे व्यासपीठाच्या इथे यावे. सत्यम सेल्स अँड सर्व्हिसेसतर्फे प्लीज पुढे येऊन त्यांनी प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी सत्कार स्वीकारावा.
स्वामी डेव्हलपर्सतर्फे जे प्रतिनिधी आलेले आहेत, स्वामी डेव्हलपर्स आणि ज्येष्ठ चित्रकार श्याम भूतकरांतर्फे प्रतिनिधी जे आलेले आहेत त्यांनी कृपया व्यासपीठाच्या जवळ यावे. या सर्वांतर्फे वेगवेगळी देणगी आणि पारितोषिकं दिली जातात यांच्या नावावर. तर या सर्वांचे परत एकदा मनापासून खूप खूप आभार, ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला यशस्वी वाटचाल लागली. परत एकदा मनापासून खूप खूप आभार तुमचे सगळ्यांचे, ज्यांच्या सहयोगाने हे प्रदर्शन अजून देखणे झाले. आता श्री शरदचंद्र तरडे सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वांना माझा नमस्कार. आणि सर्व आपण इथे जमलेलो आहोत ते कलाप्रेमी आहोत असे मी समजतो, कारण गेली 37 वर्ष जे ओक फाउंडेशन आणि टिळक परिवार हे इतका मोठा प्रदर्शनाचा घाट घातलेला आहे आणि तो व्यवस्थितपणे पुढे चालवत आहोत, त्याबद्दल मला पहिल्यांदा त्यांचे आभार मानायचे. आभार मानण्यासाठी एक कारण काय की मीही एक पारितोषिक विजेता या ओकमधून झालेला पुढे आलेला चित्रकार आहे. मला ज्यावेळेला शाबासकी मिळाली त्यावेळेला मलाही असं वाटलं की आपल्या कलेला विचारात घेणारं कोणीतरी आपल्या इथं जवळपास आहे. आणि या गोष्टी ज्यावेळेला घडतात की ज्यावेळेला तुमच्या पाठीवर शाबासकी पडते की तुम्ही जे काही चित्र काढताय किंवा जे काही कम्युनिकेट करताय लोकांशी ते किती महत्त्वाचं आहे हे दाखवण्याची कला आपल्याला इथून सुचते. आत्ता जे यांनी कम्युनिकेशन अँड प्लास्टिक आर्ट हे सुद्धा सुंदर पुस्तक केलेलं आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांच्या तर्फे आभार मानतो. कारण त्याच्यामधली जे काही कम्युनिकेशन हा भाग आहे आणि आर्ट हा भाग आहे हा इतका वेगळा असूनसुद्धा एकमेकांना ते जोडलेले आहेत. ज्यावेळेला आदिमानव ज्यावेळेला पहिल्यांदा आपल्याला शब्दरचना माहिती नव्हते, बोलणं माहिती नव्हतं, तेव्हापासून चित्रकलेच्या पासून सुरुवात त्यांनी केलेली आहे. पहिले चित्र सुरुवाती आले, नंतर संवाद आले. तर ही जी कम्युनिकेशनची कला आहे ती आपण का मांडतो आणि कशासाठी मांडतो, तर आपल्या मनातल्या भावना पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी. आणि जे आता ज्या कलाकारांना इथे पारितोषिक मिळालेले आहेत त्यांनी त्यांच्या भावना योग्य रीतीने जजपर्यंत पोहोचवल्यानंतर त्यांना त्यांच्या भावना कळल्यानंतर त्यांना पारितोषिक मिळालेलं हे लक्षात घ्यावं. कारण हे वरवरचं काम नाही आहे. ज्यावेळेला तुम्ही कला कुठली साकारता त्यावेळेला तुम्हाला मनापासून ती साकारायला लागते. ज्यावेळेला शब्द कमी पडतात त्यावेळेला कलेचा जन्म होतो असं माझं म्हणणं आहे. आणि त्या गोष्टीसाठी आपण ज्यावेळेला विचार करतो की आपल्याला कमीत कमी सिम्बॉलिक गोष्टीमध्ये किंवा कुठल्या तरी रेखाचित्रामधून आपल्याला काय नेमकं मांडायचं आहे, कसं मांडायचं आहे, त्याचं कंपोजिशन कसं असावं, त्याची रंगसंगती कशी असावी, हे ज्याला चित्रकार स्वतंत्रपणे करतो त्यावेळेला त्याचे स्वतंत्र व्यक्तिमत्व हे कलेद्वारे लोकांच्यापर्यंत पोचत असतं. आणि हे कलेद्वारे ज्यावेळेला लोकांपर्यंत पोचतो त्यावेळेला या लोकांची प्रतिक्रिया ही त्याच्यापर्यंतही नक्की पोचत असते. आता हल्ली अनेक गोष्टी घडलेल्या संवादामध्ये की आपल्याला चित्रकलेवर सुद्धा अनेक गोष्टी चित्रकारांना बोलायला प्रोत्साहित केलं जातं. प्रत्येक गोष्टी वेळेला आपण ज्यावेळेला चित्रकारांचं स्टेटमेंट म्हणतो की मला एखाद्या चित्रामधून काय सांगायचं आहे हे पण आता याच्यापुढे खूप महत्त्वाची भूमिका करणार आहे. कारण ज्यावेळेला कोणीही रसिक तुमची चित्र बघत असतात त्यावेळेला तुमचे मनातल्या भावना या त्याच्यापर्यंत लवकरात लवकर पोचाव्यात याच्यासाठी हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं पडतं. ज्यावेळेला तुम्ही चित्र काढत असता त्यावेळेला तुमच्या स्वतःच्या काही विचार किंवा काही अनोखे त्या चित्रांच्या मागे लपलेले असतात. आणि ज्यावेळेला ते चित्र उमटत असतं त्यावेळेला अनेक विचारांनी ते भारलेलं असतं. या भारलेल्या चित्रांपासून तुम्ही ज्यावेळेला ते चित्र थांबवता त्यावेळेला तुम्ही त्याच्यातून सुटका करून घेता एका विचारातून किंवा मी याच्यातून आता मुक्त झालो आणि मग ते चित्र हे रसिकांच्या दृष्टीने जिवंत होतं. त्यामुळे रसिकांचं महत्त्व त्या चित्राला एवढं आहे की प्रत्येक चित्र हे जिवंत रसिक त्याच्या नजरेने करत असतात आणि ते नवीन अर्थ चित्रकाराला सांगत असतात असं माझं म्हणणं आहे. आणि हा जो नवीन अर्थ चित्रकाराला मिळतो त्याच्यातून त्याची नवीन प्रतिक्रिया नवीन चित्रातून तयार होते. आता जे तुम्ही सर्व चौघांनी मी आत्ता प्रदर्शन बघितलं त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी दशेतले कलाकार आहेत किंवा चित्रकलेतले आर्टिस्ट आहेत किंवा ज्यांनी बरेच वर्ष त्याच्यामध्ये घातलेली आहेत असे चित्रकार आहेत. त्यांनी अत्यंत हुकमतीने हे काम केलेलं आहे असे दिसून आलं मला. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळे विचार त्यांनी मांडलेले आहेत. हे विचार ज्याला आपण रसिक म्हणून बघतो
त्यावेळेला तुम्हाला महत्त्वाचं वाटेल की तुम्ही एका प्रकारे शाबासकी त्या चित्रकाराला देत असता. या इथे अनेकांना पारितोषिकं मिळालेली आहेत. ही या लोकांनी दिलेली तुम्हाला शाबासकी आहे आणि मला वाटतं की ही शाबासकीच तुम्हाला पुढे उत्साह देईल आणि पुढे तुमच्या आयुष्यामध्ये चित्रांना पुढे नेईल असं मला म्हणायचं आहे. मला इथे तुम्ही बोलवलं आणि 2 शब्द बोलायला व्यक्त करायला सांगितलं, त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझं म्हणणं थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर तुमच्या मार्गदर्शनाबद्दल. आता ज्या घटकेचे सर्वजण वाट बघतायत ते म्हणजे बक्षीस समारंभ. 37व्या अखिल भारतीय लोकमान्य टिळक व बॅरिस्टर व्ही ओक स्मृती प्रदर्शनामध्ये एकूण जवळपास 500 चित्रे आली होती आणि तीसुद्धा देशभरातून वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आली होती. जसे की पुणे, मुंबई, सोलापूर, सांगली, नगर, रत्नागिरी, मणिपूर, जबलपूर, दिल्ली, लखनौ, गोवा, राजस्थान आणि केरळ. त्यामधून चित्रकार श्रेणीत 60 चित्रे निवडण्यात आली. विद्यार्थी श्रेणीत 100 चित्रे निवडण्यात आली तर डिजिटल आर्ट कलाकार श्रेणीत 8 चित्रे निवडण्यात आली. चित्र आणि पारितोषिक निवड प्रक्रियेत परीक्षक म्हणून निवड प्रक्रियेत ज्यांचा सहभाग लाभला ते म्हणजे चित्रकार संजय टिक्कल आणि चित्रकार राम थोरात यांनी प्रथम क्रमांकाचे फोटो निवडीचे काम पाहिले. तसेच चित्र पारितोषिक निवड परीक्षकांमध्ये चित्रकार संदेश खुळे आणि चित्रकार दीपक सोनार यांनी परीक्षण केले. सर्व परीक्षकांचे खूप मनापासून आभार. दिनांक 2 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत प्रात्यक्षिकं दिलेल्या चित्रकारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. चित्रकार अनिकेत देवगिरीकर मुंबईहून, चित्रकार मेघराज फरकाळे पुण्याहून, चित्रकार विवेक आंगळे पुण्याहून, चित्रकार आदर्श फरना मुंबईहून, चित्रकार राहुल नरावणे पुण्याहून, चित्रकार विशाल सुतार यांनी मुंबईहून आले होते, चित्रकार कत्सुरा या जपानी आर्टिस्ट आहेत, चित्रकार सचिन बंधने पुण्याहून, रेणुका टिकरे यांनी क्लासिकल डान्सिंगचे प्रदर्शन केले, चित्रकार संदीप यादव पुण्याहून. या सर्व कलाकारांचे खूप खूप आभार आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा. आता बक्षीस समारंभाकडे वळूयात. कलाकार श्रेणीत ज्यांना बक्षिसे मिळाली आहेत त्यांची नावे आता आपण जाहीर करूयात. आपण आता उलट्या क्रमाने आपण नावं जाहीर करणार आहोत. तर पुढील पुरस्कारांसाठी मी सुभाष पवार सर यांना विनंती करते की त्यांनी पुरस्कार प्रदान करावा. जोरदार टाळ्यांनी शुभेच्छा देऊया. पुढील नाव आहे 9व्या क्रमांकावर कुसुमावती राजशेखर हिरा यांच्या पुरस्काराचे स्वरूप आहे मेरिट सर्टिफिकेट आणि ट्रॉफी. टाळ्यांच्या गजरात यांचं. आठव्या क्रमांकावर नितीन बोर्डे यांच्या पुरस्काराचं स्वरूप आहे श्याम बुतकर चित्रकार कैलासवासी अरुण पात्रे स्मरणार्थ उत्तेजनार्थ पुरस्कार आणि रक्कम 3000 असं यांच्या पुरस्काराचं स्वरूप आहे. सातव्या क्रमांकावर राहुल रमेश वाघ कैलासवासी सुधाकर बोधे यांचा उत्तेजनार्थ पुरस्कार आणि रक्कम 3000 असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राहुल रमेश वाघ. सहाव्या क्रमांकावर उदय करंजकर यांच्या पुरस्काराचे स्वरूप आहे कैलासवासी रावसाहेब गुरव पुरस्कार आणि पुरस्काराची रक्कम 5000 असं याचं स्वरूप आहे. टाळ्यांच्या कडकडाट त्यांचा शुभेच्छा. मान्यवरांचे आभार. आता पुढच्या पुरस्कारांसाठी मी माननीय डॉक्टर दीपक टिळक यांना विनंती करते की पुढील पुरस्कार त्यांनी प्रदान करावे. 5व्या क्रमांकावर कैलाश शंकर पेल्ली यांना कैलासवासी गौरी टिळक पुरस्कार आणि पुरस्काराची रक्कम आहे 10000 असं यांचं पुरस्काराचं स्वरूप आहे. कैलाश शंकर पेल्ली.
टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. चौथ्या क्रमांकावर आहे श्री धनराज पाटील यांच्या पुरस्कारांचं स्वरूप आहे कैलासवासी इंदुताई टिळक पुरस्कार आणि रक्कम 15,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. धनराज पाटील. तिसऱ्या क्रमांकावर श्री अरविंद महाजन यांचे पुरस्काराचं स्वरूप आहे कैलासवासी बॅरिस्टर VV ओक पुरस्कार आणि रक्कम 17,000 असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. तिसऱ्या क्रमांकावर अरविंद महाजन. दुसऱ्या क्रमांकावर यश चावरडोळ यांच्या पुरस्काराचे स्वरूप आहे कैलासवासी जयंतराव टिळक पुरस्कार आणि रक्कम 20,000 असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. यश चावरडोळ. आणि जोरदार टाळ्यांमध्ये प्रथम क्रमांक गौरव सुनील साखरे यांना लोकमान्य टिळक पुरस्कार आणि रक्कम 25,000 असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. जोरदार टाळ्यांनी गौरव सुनील साखरे यांचं अभिनंदन. सर्व विजेत्यांना खूप खूप अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. पुढची श्रेणी आहे विद्यार्थी आणि हे पुरस्कार घेत आहेत त्यांच्या ह्याच्यावर याफवर. 8व्या क्रमांकावर श्री विवेक देशमुख यांच्या पुरस्काराचं स्वरूप आहे मेरिट सर्टिफिकेट आणि ट्रॉफी. श्री विवेक देशमुख. 7व्या क्रमांकावर श्री विवेक बद्रीनाथ आगळे यांच्या पुरस्काराचं स्वरूप आहे स्वामी डेव्हलपर्स तर्फे उत्तेजनार्थ पुरस्कार आणि 3,000 रुपये रक्कम असा पुरस्कार आहे. विवेक बद्रीनाथ आगळे. सहाव्या क्रमांकावर आहे राजश्री चैतन्य केदारी यांच्या पुरस्काराचं स्वरूप आहे कैलासवासी रावसाहेब गुरव स्मृती पुरस्कार आणि 5,000 रुपये रक्कम यांच्या पुरस्काराचं स्वरूप आहे. राजश्री चैतन्य केदारी 6वा क्रमांक. धन्यवाद. मी आता माननीय डॉक्टर गीताली प्रियांका प्रवीण खालटकर. चौथ्या क्रमांकावर श्रेयस विजय गावडे. श्रेयस विजय गावडे यांच्या पुरस्काराचं स्वरूप आहे कैलासवासी सुधारकर बोधे पुरस्कार आणि 5,000 रुपये रक्कम. श्रेयस गावडे. तिसऱ्या क्रमांकावर आहेत सृष्टी अपराज यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुरस्कार आणि 7,000 रुपये रक्कम अशा पुरस्काराचं स्वरूप आहे. सृष्टी अपराज. दुसऱ्या क्रमांकावर सुजल मंगेश निवते यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुरस्कार आणि 10,000 रुपये रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सुजल मंगेश निवते. आणि प्रथम क्रमांक ज्यांनी पटकावलेला आहे ते आहेत वैभव गणपत गडकरी यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुरस्कार आणि 15,000 रुपये रक्कम असं पुरस्काराचं स्वरूप आहे. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. प्रथम पुरस्कार विद्यार्थी श्रेणी. आणि आम्हा सर्व संस्थांचे आधारवड डॉक्टर दीपक टिळक सर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. मी त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ चित्रकार सुभाष पवार सर आणि शरदचंद्र तरडे सर उपस्थित राहून त्यांनी मौलिक असे विचार आपल्या सर्वांना समोर मांडले. मी त्यांचेही आभार मानतो. या चित्रप्रदर्शनाचे प्रमुख डॉक्टर गीताली टिळक आणि प्रदर्शन समन्वयक भारत जाधव सर, मी त्यांचेही
मनपूर्वक आभार मानतो. टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त आणि त्यांनी प्रदर्शनासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. प्रदर्शन समिती सदस्य सतीश पिसाळ सर, नयन गायकवाड मॅडम, कुणाल लांजेकर व सजावटीचे काम करणारे बोधे यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. टिळक स्मारक ट्रस्टचे सर्व कर्मचारी त्यांचेही मी आभार मानतो. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ कैलासवासी रावसाहेब गुरव यांची कन्या शिल्पा मेटे, व्हीनस ट्रेडर्स कैलासवासी सुधाकर बोधे पुरस्कार, सत्यम सेल्स अँड सर्व्हिसेस, स्वामी डेव्हलपर्स आणि श्याम भुतकर हे देणगीदार व बक्षिसांचे पुरस्कर्ते आहेत. त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. प्रथम फोटो निवड परीक्षक चित्रकार संजय टिक्कर, चित्रकार राम थोरात यांचेही मी मनापासून आभार मानतो. चित्र पारितोषिक निवड परीक्षक चित्रकार संदेश खुळे, चित्रकार दीपक सोनार यांचेही मी आभार मानतो. प्रात्यक्षिक दिलेले सर्व चित्रकारांचे मी मनापासून आभार मानतो. प्रदर्शनाच्या डिझाईनचे काम केल्याबद्दल श्याम वायचळ यांचेही मी आभार मानतो. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील डिजिटल आर्ट्स विभागातील व दैनिक केसरीचे कर्मचारी त्यांनी जे काही सहकार्य केलं या प्रदर्शनासाठी त्यांचेही मी आभार मानतो. फोटोग्राफीसाठी सहकार्य केल्याबद्दल टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे सुनील डांगे सर, राजेश कंगे सर व समीर शेख यांचेही मी मनापासून आभार मानतो. ज्यांनी या कार्यक्रमाचं सुंदर असं सूत्रसंचालन केलं, अनुजा पालकर मॅडम यांचेही मी आभार मानतो. आणि ज्यांनी विद्यार्थ्यासाठी सुंदर असं पुस्तक आपल्या सर्वांच्या भेटीला आणलेलं आहे त्या डॉक्टर गीताली टिळक मॅडम, मंजिरी भालेराव मॅडम आणि भारत जाधव सर, आपलेही मी मनापासून आभार मानतो. आणि अध्यक्षाच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. फक्त एक छोटीशी सूचना आहे, कार्यक्रम संपल्यानंतर चित्रकार आपले आर्टवर्क नोंद करून घेऊन जाऊ शकतात. धन्यवाद.